पुरंदर विमानतळासाठीचं भूसंपादन शेवटच्या टप्प्यामध्ये आले। संमती देण्यासाठी शेतकऱ्यांना 10 जून पर्यंत मुदत दिल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलं। जे संमती देणार नाहीत तिथे सक्तीने भूसंपादन करणार असं वक्तव्य जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। तर 1 एकर जमिनीसाठी 1,61 लाखांची रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार अशी माहिती डुडी यांनी दिली। 7 मे पासून हा प्रक्रिया चालू होतील आणि 10 जून पर्यंत हा प्रक्रिया चालू राहणार आहे। 10 जून संपल्यानंतर ज्याची संमती येणार नाही त्याचा मात्र आपण सक्तीने भूसंपादन करू आणि ज्याच्या सक्तीने भूसंपादन होतील त्याला मात्र मूळ रक्कम मिळणार आहे। त्याला परतावा आणि जे बाकी गोष्टी आहेत ते लागू राहणार नाही। मुख्य संभ्रम अशा पद्धतीचा पसरला जातो आहे की सुरुवातीला जमीन देऊ नका नंतर पैसे वाढेल। तर हे आम्ही स्पष्ट करतो आहे, हा रेट फुल अँड फायनल आहे। विशेष बाब म्हणून शासनाने 1,61 याला मान्यता दिलेली आहे। हा खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। पुणेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि कंप्लीट महाराष्ट्रासाठी आणि स्पेशली पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प